चेक चेक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आई गावदेवी नांदिवली कोळीवाडा आयोजित स्वर्गीय राकेश जाधव ढोणे स्मृती चषक 2024 चौथा पर्व. विकास दादा गायकवाड आणि बंटी कडूसाहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयांचं पारितोषिक. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या महेशी कोणकर साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज अजय. आघाडीची जोडी करण बाने आणि फलंदाज सोमनाथ. एका बाजूला अडोलीचा खेळाडू, एका बाजूला कोयवलीचा खेळाडू आहे. कल्याण पूर्व आणि पश्चिम विभागातील दोन्ही खेळाडू आहेत. बॉलिंग मार्क वरती आशयाचा गोलंदाज अजय तयार. मेगा फायनल. व्हेरी फर्स्ट बॉल ऑन साइडला वळवला जिथे फिल्डर आहे. आरडी उचलून थ्रो करतोय. मी ती एक धाव आणि एका धावेचा सहाय्यानं नो बॉल. सो फ्री टॉन. धावा संख्या 2. धावा फलकावरती 2 धावा पाहायला मिळतात. समारोप या मॅच नंतर आपण घेणार आहोत या स्पर्धेचा अंतिम फेरी. या पण सन्मान करूयात आजच्या दिवसामध्ये महत्वपूर्ण योगदान ॲज अ कॉमेंटेटर स्वर्गीय राकेश दादा ढोणे स्मृती चषकाच्या चौथ्या पर्वामध्ये ज्यांनी आपल्या समालोचनामधून 4 चांद लावले. आवाज भोपरचा विनोदजी पाटील सरांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. गेले कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या आपल्या अमोघ वाणीमधून जे सेवा करत आहेत. एक प्रसिद्ध गीतकार, आजवर कित्येक गाणी त्यांनी टेनिस बॉल क्रिकेटची लिहिलेली आहेत. असा गीतकार, असा समालोचक. फ्री हिट वरती जोरदार हिट मिड विकेट मध्ये. पहिल्या टप्प्यावरती फिल्डर कव्हर करून थ्रो करतोय. धावा मिळत असताना 2च्या सहाय्याने आपण बघत आहोत. धावा फलकावरती धावा झालेल्या आहेत त्या 4. प्रगतीपथावर असताना पहिलं षटक आदरणीय विलासदादा ढोणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर आदरणीय रवी बेलमकर साहेबांचं या ठिकाणी आगमन. नेव्हिटेक कल्याण हा संघ बराच वेळा तुम्हाला पाहायला मिळतो. हाफ आर्म पूल केला. मिड ऑनचा वरतून लॉंग ऑनला सीमारेषा पार चौकार. बेलमकर यांच्या ठिकाणी आगमन झालेले. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला संघ पाहायला मिळतो. शहरी गटातील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण नेव्हिटेक संघाला बघितलेले. त्या संघाचे मालक. धावा 8. लॉफ केला. फटका फसलेला. मिड ऑफचा फील्डर डाऊन दी बॉल. वेल जज कॅच. बंटीने कालचा दिवस गाजवला. त्याने टिपलेला. मेगा फायनल सुरू आहे. विजेतेपद टायटल साठी ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेचा. धावा फलकावरती 8 धावा. पहिलं षटक प्रतिबद्धावर असताना सोमनाथच्या विकेट नंतर मैदानाच्या आतमध्ये आलाय मनोज रसाळ. मॅन फ्रॉम द्वारली. द्वारलीचे आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत.
लोवा फुल टॉस होता, ड्राईव्ह केला समोर, एक स्ट्राइकवरचे फिल्डर वेगाने डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. अंपायर सांगत आहेत काय घडलंय. अंपायर एकच धाव फलंदाजाला लागलाय जेव्हा थ्रो केला होता आणि सिंगलच्या सहाय्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 9 या आकड्यावरती. प्रगतीपथावर आपण बघत आहोत सध्या धावा आपण जर बघितलं तर त्या 9. पहिलं षटक सुरू आहे. स्टील 2 टू गो. फुल टॉस होता, लेट झालाय करंट. एक्स्ट्रा पेस, फास्ट हिट फुल टॉस. लॉफ्ट करू शकला नाही. बॅटचा फ्लो थोडा उशिराने आला. चेंडू फार वेगाने बॅटच्या वरच्या भागाला लागला. एलिव्हेट करता आलं नाही या फटक्याला करण बानेला. मिड ऑन मध्ये फिल्डर धाव मिळाली नाही. मिड ऑनला फिल्डर बंटी, दुसरा झेल, दुसरा धक्का महाल 11ला. मॅन इन फॉर्म करण बाने. मॅन फ्रॉम भालगाव बंटी तरी दुसऱ्या बाजूने तयार होतोय. या फलंदाजाने कालचा दिवस गाजवला. धुवाधार बॅटिंग मात्र आता विथ द बॉल. ऑफ समचा बाहेर ड्राईव्ह केला. कव्हर्सला फिल्डर आहे. थ्रो चुकीच्या एंडला केला. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो करणं फार गरजेचं आहे कारण नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज फार वेगाने धावत असतो. स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाच्या तुलनेमध्ये धावसंख्या तुम्ही जर बघितली तर ती सध्या 10 या आकड्यावरती. लॉफ केला आणि चेंडू येतोय तो लॉंग ऑनला. झेलची संधी असेल. योगेश या संघाचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे ज्याने टिपलेला झेल बाद होतोय. तेजस पहिला डाव तुमच्या समोर आहे. ग्रामीण विरुद्ध शहरी गट अशी मेगा फायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. येतोय डॉट बॉल. स्कोर फक्त आपल्याला पाहायला मिळतो 10. ऋषभ गायकवाड अष्टपैलू तिसगावचे महाल 11 संघाकडून खेळत असताना खूप चांगला परफॉर्मन्स. इथे स्टेप आउट होऊन ऑन साइडला चेंडूच्या रेषेपासून लांब गेला. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल. तयार होताना पुन्हा एकदा बंटी आपल्या बॉलिंग मार्क वरती येतोय. पहिली सिंगल त्यानंतर विकेट त्यानंतर 2 डॉट बॉल कमबॅक करून दिलाय त्याने.
पहिला डाव सुरू आहे. 3 विकेट एका मागोमाग. सोमनाथ, करण बाने, तेजस मात्रे. ऑन साइडला वन हँडेड स्ट्रोक आहे. कॅपमध्ये बॉल मिड विकेटला. फिल्डर टीम मधून वेगाने आलाय. फिल्डिंग खूप चांगली. थ्रो ऑन सेकंडला थांबावं लागेल रिषभला. चांगला कॉल मनोजचा. सिंगलने धावसंख्या 11. लॉस ऑफ दी 3 विकेट्स. Still 1 to go from this over. 11 11. सॉफ्ट हँडने फक्त पुश केलाय. समोर मिसफिल्ड झालेली आहे. पॉइंटला मिसफिल्ड. सेकंडचा कॉल. थ्रो येईल तोपर्यंत धावा मिळत असताना 2. आणि या 2 सोबत 2 षटकांचा खेळ संपन्न. विकेट पडले असताना 3. महाल 11 ऑन 13. 13 धावा. धावा 13. ड्रिंक्स ब्रेक आहे. येस, कम ऑन डीजे. तोपर्यंत जाऊ आपण डीजे मास्टरकडे. मिस टाइम आहे. टीम मधून फिल्डर येतोय. बॅकहँड मध्ये बॉल पडला. बॅट सुटली रिषभची. पुन्हा 9 सेकंड रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. आणखी एक भालचा खेळाडू. वेगळा चेंडू बॅकफिल्डर स्लाइस केला. पॉइंटला भेदून मागे झाला. बॉल थांबला पण न थांबता दोन्ही फलंदाज धावलेले. धावा पूर्ण होता 2. स्कोर वॉज ऑन 16. 16 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला कट केला. बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार.
ऑन साईडला गॅप मध्ये बॉल आहे आणि आय थिंक डिक्लेअर झोन मध्ये मिळतील फक्त 2 जावा आणि या 2च्या सहाय्यानं स्कोर पुढे चाललेला आहे. 22 22 जावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. सुंदर बॉलिंग. ग्रामीण विरुद्ध ओपन अशी मॅच सुरू आहे. यस करण कुठे लक्ष आहे? मिड विकेट मध्ये तुम्हाला फिल्डर जरूर पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग आणि सिंगलच्या साह्यानं स्कोर पुढे चाललाय. 23 23 जावा. खूप सुंदर बॉलिंग ऍक्शन गोलंदाजी करत असताना गोलंदाज मयूर जो तिसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये काऊ कॉर्नर, डीप मध्ये लॉंग ऑन, डीप मध्ये लॉंग ऑफ. फील्ड पोझिशन पूल केला. गॅप मध्ये बॉल मिड विकेटला. फिल्डर धावतायत. थोडस फंबल बंटी करून त्याचा फायदा उचलला जाईल. 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आणि 2च्या सहाय्यानं स्कोर जर आपण बघितला तर तो 25 25 धावा धावा फलकावरती आहेत. प्रगती पथावर षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न. चला हरिया प्लीज फास्ट खेळायचंय. चला गोलंदाज हरिया प्लीज. आशय जास्त वेळ चाललाय डावामध्ये. चला म्हशाच्या जत्रेला जायचं आयोजकांना. लवकरात लवकर मनोज दादा सीट बुक करतो तुझी. येस संदीप सर तुम्ही येणार? येणार का? नाही बॉल तयार. बॅकफुटला कट केलाय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. फंबल मागून फिल्डर येतोय. बॅकिंग साठी थांबवलेला आहे. धावा आता पूर्ण होत असताना आपण वाद आणि 2च्या सहाय्यानं पुढे 27 27. ओ इथे खूप चांगला चेंडू. 1D 1 धाव मिळते. स्कोमोझॉन 28 28 जावा. ग्रामीण अगेन्स्ट ओपन. बंटी कडे लक्ष असणार आहे. कालचा दिवस ज्याने गाजवला बंटीचा शो सोबत शुभम या 2 फलंदाजांनी काल दमदार खेळ केला. त्यानंतर राहुलची साथ होती. मध्ये योगेश, हर्षद या सर्वांनी चांगला खेळ केलेला आहे. काल 4 सामने जिंकत असताना संघ आपण बघत आहोत आज अंतिम फेरीमध्ये या मॅचमध्ये त्यांना चांगला परफॉर्म करावं लागेल विजयासाठी. आतापर्यंत बॉलिंग युनिटने चांगली कामगिरी केलेली आहे. धावा 28 आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. योगेश कडू ऑन साइडला भिरकावला. डीप मध्ये फिल्डर जज करतात. वेल जज कॅच. फलंदाज बाद.
Yes. तयार होतात गोलंदाज. साईडला बॉल आहे, गॅप मध्ये बॉल आहे, लॉंग ऑन मधून फिल्डर. सिंगल पूर्ण झालेली आहे. सिंगलने आता सेकंडचा कॉल जरूर होता, पण फायदा होणार नाही. धावसंख्या जर आपण बघितली तर ती 30 धावा. येतोय डॉट बॉल. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. आणखी एक डॉट बॉल. मॅच मधला पहिला डाव संपला. बॅटिंग करत असताना आशियाच्या विरुद्ध महाली 11 धावा झालेल्या 30-31. 31 टार्गेट आहे. अरिया प्लीज लगेच दुसऱ्या डावाला सुरुवात करा. कम ऑन डीज आहे. नवीन रायडरचे संघमालक आदरणीय रविदादा बेलमकर यांचा मी या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन विलासन आडवणे यांना आपल्या शुभस्य आपण रवी चेतन दादा आडवणे यांना रवी बेलमकर साहेबांच्या ठिकाणी सन्मान होतोय. नेव्हिटेक रायडर्स ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला जो संघ पाहायला मिळतो आणि आजवर बऱ्याचशा स्पर्धांमध्ये नेव्हिटेक रायडर्सची एंट्री करणारे रवी बेलमकर साहेब, थँक्यू सो मच. आदरणीय अरविंदजी जरग साहेब, आदरणीय अरविंदजी जरग साहेब करत आपण त्यांचा सन्मान. प्रेक्षकांनी ज्या पॅव्हेलियन मधून खुर्च्या घेतलेल्या आहेत आमच्या खेळाडूंना लगेचच द्या. उजव्या साईडला ज्या प्रेक्षकांनी खुर्च्या घेतलेल्या आहेत त्या खेळाडूंसाठी कृपया करून त्या रिकाम्या करा लगेचच. लवकरात लवकर त्या खुर्च्या लगेचच खेळाडूंना द्या. अरविंद जरग साहेबांच्या ठिकाणी सन्मान होता. 31. त्याचबरोबर आपण लाईव्ह स्ट्रीमिंग करणाऱ्या आमच्या ब्रदर्स स्पोर्ट्स लाईव्ह आमचे फाउंडर मॅन फ्रॉम चिखलोली विकी पारधी हे आमच्या होतकरू फाउंडरचा या ठिकाणी आपण सन्मान करूयात. मी संजू भाऊ देवले यांना विनंती करेन. लाईव्ह स्ट्रीमिंग करणारी वाहिनी
ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह, मॅन फ्रॉम चिखलोली विकी पारधी. खूप सुंदर टेलिकास्ट या वाहिनीने या स्पर्धेचं केलं आणि संजूभाऊ देवले यांच्या शुभेच्छा आपण त्यांच्या ठिकाणी सन्मान करत आहोत. आपल्या योगदानाबद्दल आम्ही आपलं मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. यानंतर डीजे ऑपरेटर यांना विनंती करेन. डीजे ऑपरेटर आपण या. डीजे ऑपरेटर डीजे ऑपरेटर या पण लवकरात लवकर. डीजे मॅचला सुरुवात. जॉकॉल मध्ये पहिला चेंडू होता. फर्स्ट स्लिप मध्ये जात असताना पाहायला मिळाला. बचावलेले बंटी ऋषभ गायकवाड. आमचे डीजे ऑपरेटर संजूभाऊ देवले यांना पुन्हा एकदा विनंती करेन आपल्या शुभेच्छा आपण त्यांचा सन्मान करावा. त्यानंतर आमचे चिमुरडे कार्यकर्ते सिद्धेश, या सिद्धेश आपण आपला सन्मान करण्यात येईल. सिद्धेश, टुनटुन, सावन्या. ही खरं तर चेतन दादा त्यांना प्रेमाने म्हणतात. ही सर्व त्यांची टोपण नाव आहेत. मात्र आपल्या गल्लीमध्ये आपल्या त्या माहोलमध्ये आपल्याला त्याच नावाने हाक मारली जाते. सो टुनटुनचा आभार, सिद्धेशचा आभार, प्रेमचा आभार, सावन्याचा आभार. या सर्वांनी या ज्यांचे आम्ही नामोल्लेख करत आहोत. ऑन साइडला भिरकावला. गॅप मध्ये बॉल आहे. स्क्वेअर लेगला फार वेगाने फिल्डर धावतोय. पण सेट सीमारेषा पार. ऑन साइडला बाउल आहे. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग सिंगल इथे मिळत असताना धावसंख्या आपण बघत आहोत 6 या आकड्यावरती. त्याचबरोबर या स्पर्धेचा आमचा आधारस्तंभ ज्येष्ठ व्यक्तिमत्व विलास नाना ढोणे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी नानांना विनंती करेन की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. सिनियर अडवलीचे प्रभाकर दादा वाने हे देखील उपस्थित आहेत. आपण त्यांचाही सन्मान करूयात. एक नामांकित क्रिकेटपटू, स्ट्रायकर बॉलर आहेत अडवली संघाचे. सपकार आणखी एक. अकरा 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 धावा धावफलकावरती. 18 चेंडू 20 ची गरज. ऋतिकजी ढोणे आणि सत्यवानजी ढोणे साहेब विनंती आहे या आपण मंचावरती. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नवीन वाने, मॅन फ्रॉम अडवली नवीन.
वेगवान चेंडू पूल केला, मिस टायमिंग डीप मध्ये करण भाने, चुकी नसेल, फलंदाज बाद. आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. महत्वपूर्ण जबाबदारी. ओ स्लॉट मध्ये होता, पाठवलाय या प्लॉटच्या बाहेर. आरडी सेव्हन्टीन 17 धावा. 16 चेंडू 14ची गरज आहे मॅच मध्ये. ओपन वरती ग्रामीण वर चढ, हेच तर क्रिकेट आहे. कमॉन हरी अप नवीन, वेळ जास्त चाललेला. एज आहे मागे चालला चेंडू थर्ड मॅन मध्ये आणि अर्थातच डिक्लेअर झोन मध्ये मिळते एक धाव. या सिंगलच्या सहाय्यानं स्कोर पुढे जात असताना 18 धावा. ओ बॅकफील्ड लावून कट करण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज बाद. आड इज गॉन. कॅच आउट, फलंदाज बाद. धावा धावफल का 18. फ्लिक केला, गॅप मध्ये बॉल आहे, स्क्वेअर लेगला चाललाय मागे, डिक्लेअर झोन. धावा मिळतील किती? 1.
19 धावा. धावा फलकावरती आहेत. किती पाहिजे किती बॉल? अंपायर सिंगल ना. 12 बॉल 12 पाहिजे. 12 बॉल 12. बारा बॉल 12 बॉलिंग मार्क वरती. मॅन फ्रॉम बालगाव विनोद मडवी. मडवी. ओ शुभम अपील. त्यात अपीलचं उत्तर द्या संदीप भाने सर. एज होती. येस. स्कोर 20. शुभम आणि योगेश घ्यावं लागेल. 11 चेंडू 11 धावा. समीकरण या मॅच मध्ये. मडवी ऑन साइडला भिरकावलाय. झेलची संधी डीप मध्ये. तेजस कॅच आउट. फलंदाज बाद. दहा चेंडू 11 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रगतीपथावर तिसरं षटक. नवीन फलंदाज अजय. स्ट्रेट बॅट नेट लॉफ केला. डाऊन द ग्राउंड. पॉवर पॅक षटकार. पूल केला. वन मो मॅच फिनिश. ओपन वरती ग्रामीण भारी. असेल विन.
मिनिटाचं काम आहे